आपल्या सगळ्यांमध्ये एक प्रचंड शक्ती आहे, पण गंमत म्हणजे ती आपल्याला अनेकदा माहीतच नसते. ही शक्ती आहे आपल्या विचारांची. आज आपण मानवीय विद्युत के चमत्कार या ग्रंथाच्या आधारावर हीच गोष्ट समजून घेणार आहोत. मानवीय विद्युत म्हणजे काय? तर आपल्या विचारांमधून, आपल्या चेतनेतून निर्माण होणारी ती ऊर्जा जी आपल्याला आपल्या खऱ्या क्षमतेची ओळख करून देते. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपली सगळ्यात मोठी खरी ताकद नेमकी आहे तरी काय? जरा क्षणभर थांबा आणि विचार करा. अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला खऱ्या अर्थाने शक्तिशाली बनवते? आपल्या मनात कदाचित येईल की अरे, शारीरिक बळ किंवा पैसा? पण नाही. हा ग्रंथ आपल्याला स्पष्टपणे सांगतो की आपली खरी आणि सगळ्यात मोठी शक्ती यापैकी काहीच नाही. ती आहे आपल्या विचारांची शक्ती. चला तर मग या प्रवासातला पहिला टप्पा पाहूया. जीवनाचे पीक, विचारांचे बीज. हे वाक्यच किती बोलकं आहे नाही का? आपल्या विचारांमध्ये आपलं भविष्य घडवण्याची ताकद कशी दडलेली आहे हेच यात सांगितलंय. आणि इथे आपल्याला मिळतं पहिलं डायमंड सूत्र. ते म्हणतं, आपण जसा विचार करतो तसंच आपलं भविष्य तयार होतं. विचार बीज आहेत आणि जीवन त्याचं पीक आहे. किती साधी पण तितकीच खोलवर विचार करायला लावणारी ही कल्पना आहे. याचा सरळ अर्थ असा की आपण आज जे विचार करतोय, जे पेरतोय, तेच उद्या आपल्या जीवनात उगवणार आहे. बरं, विचारांची शक्ती तर आपण समजून घेतली. आता पुढचा टप्पा आहे ज्ञान, खरी संपत्ती. इथे आपण हे समजून घेऊ की खरी ताकद भौतिक गोष्टींमध्ये नाही, तर ती ज्ञानात आहे. बघा, एका बाजूला आपण ठेवूया जागतिक शक्ती, म्हणजे काय तर संपत्ती आणि शारीरिक बळ, आणि दुसऱ्या बाजूला आहे खरी शक्ती, म्हणजे ज्ञान आणि शहाणपण. बहुतेक जग पहिल्या गोष्टींच्या मागे धावतं, पण हा ग्रंथ आपल्याला सांगतो की खरी ताकद तर दुसऱ्या गोष्टीत आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ज्ञान म्हणजे फक्त माहिती गोळा करणं नाहीये. खरं ज्ञान आपल्याला योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखायला शिकवतं. ते आपल्या आयुष्यासाठी एका दिशादर्शकासारखं काम करतं, जे आपल्याला नेहमी योग्य मार्गावर ठेवतं. आता आपण या चर्चेच्या अशा एका टप्प्यावर आलोय, जो खरं तर सगळ्यात शक्तिशाली आहे. इथे आपण बोलणार आहोत मनाच्या त्या वैश्विक शक्तीबद्दल, जी आपलं वास्तव बदलण्याची क्षमता ठेवते. आणि दुसरं डायमंड सूत्र बरोबर हेच सांगतं. ते म्हणतं, मनाच्या एकाग्रतेतून निर्माण होणारी विचारशक्ती ब्रह्मांडातील सर्वात मोठी शक्ती आहे. ही शक्ती प्रकृतीलाही आपल्या इच्छेनुसार वळवू शकते. जरा विचार करा, एक एकाग्र मन भौतिक जगावरही प्रभाव टाकू शकतं. ही किती अविश्वसनीय कल्पना आहे. पण या सगळ्या मोठ्या कल्पनांचा आपल्या रोजच्या आयुष्यात काय उपयोग, बरोबर? चला, आता हे पाहूया की शुद्ध विचारांमधून यश कसं मिळवता येतं. तर यशाचा मार्ग कसा आहे? खूप सोपा आहे. इथे 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी, सकारात्मक विचारांची जोपासना करा. दुसरी पायरी, ते शुद्ध विचार टिकवून ठेवा. आणि मग तिसऱ्या पायरीवर काय होतं? यश आपोआप मिळतं आणि जीवन सुधारतं. म्हणजे यश फक्त मेहनतीवर नाही, तर आपल्या विचारांच्या शुद्धतेवर अवलंबून आहे. हे सगळं ऐकल्यानंतर एकच महत्वाचा प्रश्न उरतो. आपण आज आपल्या मनात कोणते विचार पेरत आहोत? कारण एक गोष्ट नक्की आहे, जे पेरू तेच उगवणार आहे. हे सर्व सखोल ज्ञान युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या मानवीय विद्युत के चमत्कार या प्रसिद्ध ग्रंथावर आधारित आहे, जो आपल्याला विचारशक्तीच्या विज्ञानाची ओळख करून देतो. तर या सगळ्या चर्चेचं सार काय? अगदी सोपं आहे. आपल्या विचारांची प्रचंड शक्ती ओळखा, कारण आपल्याकडेच स्वतःच्या नशिबाचे शिल्पकार बनण्याची ताकद आहे. ही एक खरोखरच क्रांतिकारी कल्पना आहे.